का रे काय नाही कुठून निघालाय? शाळेत चाललो की म्हणलं शाळेत जायचं इकडे कुठं आलाय? तुला भेटून जायला नको होय. अरे काय भेटायची सुट्टी बिट्टी नाही दिली आम्हाला बघ. कशी सुट्ट्या दिल्यात? अरे नाही दिली सुट्टी आता काय त्यांच्या जाऊ त्यांच्या जेव्हा तुम्ही मागायची नाही सुट्टी. बरं आज मागतो तू म्हणला म्हणून मागतो. आम्ही म्हणला म्हणून काय मागतोय? आपल्याला दुपारनं पावल्याची किती वाजता मागायला मध्ये 2 वाजता ना 2 वाजता जाऊन मला हाक मार पावा जातो ना. बरं चालतंय. 5ला घेऊन जायचं का? हा जायचं एका तासात पवाय शिकू. राडा. अरे पण किती वाजता जाणार शाळेत? 11 वाजता. 11 वाजता. एवढ्या लवकर कशाला मग चाललाय बळ इथं? थांबायचं असं जरा कपडे बिपडे नवी घालून बसायचंय. बसायचं काय शाळेत सर बी येतात का लवकर? माहिती येतात 11 वाजता. चालतंय 10 वाजता जाऊन बसायचं आपल्या इकडे तिकडे बघेल कोण येतंय कोण जातंय. चालतंय. तर आम्ही दुपारनं पवाय जाणार आहे तर तुम्हाला दाखवतो. ह्यो लय बेकार पोहतो बरं का? नाही तर काय या 2 वाजता. या 2 वाजता कुठे या? ए ब्लॉगिंग तर आपलं दाद्या पण आलाय हो का? दाद्या शाळेत जायचं सोडून तर आलाय. तुला काय अक्कलचा भाग बिग नाही. शाळेत जायचं कळत नाही. 11 वाजता शाळा. कॅमेरा कसं बघते? अरे शाळेत नाही आपल्या 2 वाजता पवाय जायची. नालाय का काय? जाऊ की 1:30 वाजता येतो घरी. हाक मार मला. चल नाश्ता कर. चल पाहिला. चला बाहेर जातो आपण. चल हे दादा कुठं ये लगेच आम्ही हाय. चल चल लवकर. काय करतो इथं बसला एकटा? तुला फोन केला पण चिल. चल फोनच लागला नव्हता. झाला का ट्रॅक्टर चालवून तुझा? चल. काय आलं? फोनचं काय झालं म्हणला? काय बोला की आता? राहून दे. या इकडे चला. कुठे गेला इकडे? हळद कुठे लावायचं सांगा की आता? आता तुम्हाला सांगितलं ना. ए जय कुठे गेलता? कसं त्यांचा आता व्हिडिओ टाकू युट्यूबला. ए चोची चल. चला चला. पाजाला घेतला नाही? पाहिजेला आणतोय की दादू. हा पाठवतो. पाजाला पाठवून देते का? दादू इथे घेऊन द्याला. आता आपण जायचं पवायचं. काय काय करायचं? राडांगड्या मारायच्या. चला. चौकातले मित्र मंडळी कशी बसल्यात बघा. दाखवा तोंड कधीतरी दाखवायला लागतात. चला की पावायला. चला. पाच्या खाली उतरलं नाही 1.5 लहानांना पाठवून द्यायचं. मग किती का बोंबलं नाही आपल्याला काही घेणं नाही. गँगलायचं नुसतं घ्यायलायचं. उन्हाळ्यात खोंडाला पहिली पाहून पाज्या खोंड यशा पवा इथेच होय. चला आपल्याला जायचं गडबडी. चला गडबड. तुला यशा ती बुरटी आहेत. बुरटी येतो ती काय लागा. ती किरकोल आहेत. चांगलं पाज्याचा आज आहे ना. ती फार जिंकलो. उद्या फीस काढायचा. फेसच पाड. नुसतं तोंड बोलतं तिचं. गर्दी होणार त्यामुळे जागा भेटायची नाही पावाय. ही सूरज बी ते सगळे आल्यात. चला लवकर. हारलंय पाणी. तुम्ही चला. चल ना स्विमिंग करणे गेली. आत्ताशी आपण हिरी चेला का आलोय. मावळं म्हणत होतं पाणी नाही. पाणी तर इथं गच्च आहे. चला ये पवायचे ना. कसा आहे मावळा गच्च मध्ये उघड आहे. चल. माशाचं काय झालं? पिल्या काय रे पिल्या? माशाचं काय झालं? आंघोळ झालेली. उन्हाळी स्नान झालेले. आता आपण घरी जायचं. हे चला उर का पाजा. मग कसं वाटते पाहुल्या? मस्त वाटते का? लय भ्या वाटली का? लय फाडलं ना का? अरे काय लागा बाबे. ती पाजा रडायला लागल्याला शिकवाय यायला तुम्हाला आणायला लावलं. तू कॅन बिंड मोकळा घेऊन आलाय त्याला. फाटली ना का? बरं चला उद्या आणणार ना पाजा. हो उद्या यायचं आपल्याला राडा करायचं परत. दादूला कसं वाटलं विचारा. पण दादू कसं आहे उन्हाळ्यातली पहिली आंघोळ म्हणजे उन्हाळ्याचा पहिले दिवस असं वाटलं की नाही. तर आता आपण रोज पाहू येणार. काय रोज आता मावळ काळ निळ वस्तू रोज पाहणार उन्हात आणायचं. आणि नवीन एक मेंबर येणार. नवीन एक मेंबर
सांग की काय बोलला आमचं वय राहिले अरे वय आले आता वय राहिले एवढा मोप आहे बघा पाव आहे 2 वर्ष 30 एक जण आहेत लय पण नाही 2 वर्ष झालं पावलं नाही 2 वर्षात लग्न होईल माझं. 2 वर्षात लग्न होईल मग काय म्हणते सूरज तोंड बिंड काढ की आता एवढं व्हिडिओत काम करतील तोंड काढाय काय त्याला चला एवढं काहीतरी जायचं बाकीची वर आहे. आज का पाव येत नाही हे राज पावा येत नाही बेदरे पावा येते काका बेदर हे बेदरे कुठे गेले ए बेदरे पावा का येत नाही तू अरे पवाय काय येत नाही काय येत नाही पावा बेदरे ही बरं ह्याला पावा येत नाही उद्या येणार का पावाय चल जा तर जा हे जाऊ कशा हा, जा. हे आपल्या नंतर जायचं संध्याकाळी शाळेकडे सांगतो तुला शाळेकडे चला मस्तपैकी आता पोहून आलेले आता आपण निवांत झोपू तर आता भेटतो तुम्हाला आता झोप एक झाल्यानंतर लय कंटाळा आला आत्ताच जस्ट उठलो झोपतनं तर चला आता आपण दुसरीकडं कामघरी जाऊ तरी आता आपल्याला एक काम लागलेलं अंडे आणायचे ते अंडे आणून देऊया चला एवढ्यात आपण अंडी देऊन आलो घरी का बोल अंडी दिली ना आपण घरी हो काय काय अंडी देऊन आलो ना आपण आत्ता घरी दिली का आपण अंडी कोण आहे येडं हे बोल आहे आणि हे कोण आहे चाचा खाल्ली किती खाल्ले किती खाल्ले 2 खाल्ला 2 आणि मला ना का रे देतो कधी आता जा बाबांकडून पैसे घेऊन जा मला आज वेळ झालाय नाश्ता आज गबा खाल्लाय जाऊ का राज किती वेळा कॉलेज इष्टी तर वर गेली 5-10 मिनटं झाली लय लेट होणार आहे आता जरा बरं वाटायला लागली इष्टी अजून किती लय वेळ झाला आज कॉलेजला जायला आज कॉलेजला आपलं काम काय आहे माहिती आहे का स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे आपलं स्कॉलरशिपचं आहे काय परीक्षा फॉर्म भरायचा आहे तर डायरेक्ट तुम्हाला भेटतो इष्टीत आज खूप कष्टाने इष्टीत बसतो लवकर नशीब आपल्याला भेटली परत बसायची मजाच वेगळी तो माझा यश मित्र परकंदीचा फ्रेंड आहे तर आम्ही आज फॉर्म भरायचा चाललो कुठं नाही फॉर्म भरायचा परीक्षेचं भरायचं आहे बहुतेक आज कॉलेजवर कोणतरी वारले कॉलेजवर म्हणजे कोणतरी वारले कॉलेज सदस्य त्यामुळे बहुतेक कॉलेज होणार नाही झालं तर मग आपलं वांदच फॉर्म भरायचं सकाळी अशा मला लेट झाला माहिती आहे का इष्टीत चुकली असते माझी आणि इष्टीत मी नाश्ता बिष्टा केला गबा खाल्ली अर्धी चपाती आणि मग आलो आपण एका मेन पॉईंटला आलो तिथे माझा 11 असताना एकदा बड्डे साजरा केला होता पोरांनी आता कॅनलला पाणी नाही बहुतेक आहे का तर कॅनलला पाणी नाही तर ह्या साईडनं आम्ही उडी मारली आणि पलीकडून निघलेलो ज्यांनी बड्डे साजरा केला त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा मी कॉलेजच्या गेटमध्ये काय हो टेम्परेचर होय यांनी आपलं टेम्परेचर चेक केले आतमध्ये 1 रुपयाला झेरॉक्स आणि बाहेर 2 रुपयाला झेरॉक्स पैसाच छापतात चला अशा पाया पडतील कॉलेजला फॉर्म भरायला आहे ना लय गर्दी मग आता आम्ही निवांत बसतो अजून आम्हाला सही पण भेटली नाही सही घेतो आणि मग बोलतो ह्याचा प्रपोज आपण कुठल्या वर्गात केला त्याच्या D11 ना D11 मध्ये यशने प्रपोज केला बोलीला त्या वर्गात हाच तो वर्ग तिथे यशने प्रपोज केला आपल्याला ह्या वर्गात सही घ्यायची खरे सरांकडून ती त्याला आता आपण सही घेऊया तरी आम्ही अशा रीतीने खूप कष्टानं फॉर्म सबमिट केला 300 जणांच्या गर्दीतून आम्ही पहिला सर नंबर घेऊन फॉर्म भरलेला अशा रीतीने लई कष्ट घ्यायला लागले आता परत कॉलेजला येत नसतात मावळं त्यानं परत वेळ येत असते आता डायरेक्ट पेपरला तर आता आम्ही घरी चाललो इष्टीने आता घरी जायला लागणार आपला सकाळच्या घरी चला बाय तरी अशा रीतीने मला यशनं स्टँडवर सोडलं इष्टी काय लागत नव्हती पण लागल्यानंतर भैयानं जागा पकडली काय झालं का परीक्षा फॉर्म रेड्या काय परीक्षा फॉर्म भरून तुझं काय काम होतं काय कॉलेज चालू झालं झाला आमचा फॉर्म भरून तर चला आता आपण परत लॉकडाऊन कधी पडतंय त्याची वाट बघते आपण आता काय लॉकडाऊन पडलं की बरं राडा असतो ना इतक्या दिवशी प्रवास केला पण तिकीट काय फरक नाही पडला कारण 25 ते 25 मी म्हणलं 30 सॅनिटायझर हँड वॉश करतो शॅम्पूच्या बाटलीने हँड वॉश करून आम्ही तो पण कर मी पण करतो
मधल्यातले कुठले कोण असेल आता भाईयानं मी एक रील्स पोस्ट केली की चला आम्ही अपलोड करीन तर तुम्ही आम्हाला लाईक करा इंस्टाला फॉलो करा असं नको सबस्क्राईब करायचं इतक्या बेकार खळखळ करतोय ऐकू तर काही ना तरी अशा रीतीने इष्टीचा प्रवास झालेला आहे सुखरूप भैया ओंकार कुठे काय ओंकार शेडगे कष्ट करतोय कष्ट नामदारांची नाच पाडतो अजित भैया वडापाव भैया वडापाव गेला भैया कसं वाटतंय तुला आता सुट्टी लागणार आहे आपल्याला आता तुम्हाला आहे का नाही सुट्टी तर सुट्ट्या पाहिजे तर नाही पण मग सुट्टे पाहिजे का नाही तर चला आता एवढा मोठा प्रवास झाला आता जेवण वगैरे झाले त्याला आता आपण निवांत झोपूया तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद चला बिग थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ